मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो लास्ट लेक्चर पर्यंत आपण सब्जेक्ट पाहत आहोत ऑटोकॅड। तर ऑटोकॅड मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण ज्या 2 डायमेन्शनल ड्रॉइंग्स आहेत त्या आपण पाहत आहोत। आता 2 डायमेन्शनल ड्रॉइंग मध्ये आपण काही सिंपल ड्रॉइंग्स पाहत आहोत आणि त्या ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी ज्या सिंपल कमांड आहेत त्या कशा यूज करतात, त्यांची शॉर्टकट कीज काय आहे हे आपण मागच्या लेक्चर पासून थोडं डिटेल मध्ये पाहत आहोत। ठीक आहे, आजच्या लेक्चरला सुद्धा आपण एक सिंपल ड्रॉइंग घेणार आहोत आणि ती ड्रॉ करणार आहोत। ठीक आहे, चला मग बाळांनो माझ्या बरोबर ड्रॉइंग ड्रॉ करत चला, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहतील। ठीक आहे, आता आजच्या लेक्चरला आपण एक 2D ड्रॉइंग ड्रॉ करणार आहोत। ही आहे ती 2D ड्रॉइंग। ठीक आहे, या 2D ड्रॉइंग मध्ये लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला 2D ड्रॉइंग जमते तेव्हा 3D ड्रॉइंग सुद्धा इझिली जमते। जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ना सगळ्यात जास्त 2D कमांड्स आहेत। 2 डायमेन्शनल कमांड या सर्वात जास्त आहेत ऑटोकॅडमध्ये। 3 डायमेन्शनलच्या कमांड खूप कमी आहेत। ठीक आहे, म्हणून 2 डायमेन्शनल कमांड या अगोदर जमल्याच पाहिजेत। जर तुम्हाला 2D डायग्राम ड्रॉ करता येते तर तुम्हाला 3D डायग्राम सुद्धा इझिली ड्रॉ करता येते। 2Dचं कन्वर्जन 3D मध्ये करणं खूप इझी आहे, त्यासाठी हे 2D डायग्राम जमायलाच हवी। मग या ठिकाणी बाळांनो आपल्याला दिसतंय की एक सिंपल 2D डायग्राम आपल्या समोर आहे आणि या 2D डायग्राममध्ये आपल्याला काही सर्कल दिसतात, आहे काही स्ट्रेट लाईन्स आहेत, काही हॉरिझॉन्टल, काही इन्क्लाइंड लाईन्स आहेत, या आपल्याला ड्रॉ करायच्यात। ठीक आहे, यामध्ये डायमेन्शन्स पण तुमच्या समोर आहेत। अगोदर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुमच्या समोर ही डायग्राम असेल। लक्षात ठेवा, ॲज अ इंजिनियर, सिव्हिल, मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन कुठलाही इंजिनियर असू द्या, त्या ठिकाणी ड्रॉइंग करताना हे बारीक सारीक डायमेन्शन फार महत्त्वाचे आहेत। जितके डायमेन्शन ॲक्युरेट असतील तितकी डायग्राम ॲक्युरेट येणार। कारण हे किती झालं तरी एक सॉफ्टवेअर आहे, जेव्हा आपण त्याला काही व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतो तेव्हा तो त्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग देत असतो, म्हणून डायमेन्शन फार महत्त्वाचे। ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या बाळांनो याचा। ठीक आहे, आता यामध्ये शेजारी लगेचच आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करूयात। ठीक आहे, आता या ठिकाणी मला काय दिसतंय, मला असं दिसतंय बाळांनो की मी ड्रॉ करताना कडेची ही जी लाईन आहे, कडेची आउटलाईन ही मी ड्रॉ करणार आहे। आता हा कुठला तरी एक ऑब्जेक्ट असेल, याचा टॉप व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू असेल किंवा साईड व्ह्यू असेल। आता या ठिकाणी इथून जर तुम्ही पाहिलं तर ही लाईन आहे, किती लाईन लेंथवाली ही लाईन 6.5। त्यानंतर इथून इथपर्यंत किती लाईन आहे ही 6.5, म्हणजे एक लाईन नावाची कमांड घ्यायची आहे सिंपल। इथून इकडे 6.5, इथून इकडे 6.5, त्यानंतर इथून इकडे 5.5 यायचं आहे, परत इथून वर जायचं आहे तुम्हाला 2.5, परत इथून इकडे यायचं आहे 2.5, परत इथून वर। आता हे डायमेन्शन नाही दिलं पण हे टोटल डायमेन्शन दिलेलं आहे 5.5। मग या 5.5 मधून 2.5 गेले की एवढं तुम्हाला मिळेल 3 mm, म्हणजे थोडक्यात 3। त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्हाला इन्क्लाइंड लाईनने जॉईन करायचं आहे। ठीक आहे, मग आपण लाईन कमांड घेऊ आणि ही आउटलाईन ड्रॉ करून घेऊ। ठीक आहे, मग चला बाळांनो आउटलाईन ड्रॉ करूयात। ठीक आहे, जस्ट 1 मिनिट। ठीक आहे, आता बघा बाळांनो, थोडंसं डायग्राम बाजूला घ्यावी लागणार आहे मला। आता लाईन नावाची कमांड मला ॲक्टिवेट करायची आहे। जेव्हा मला लाईन नावाची कमांड पाहिजे असते तेव्हा कमांड बारवर सिंपल इथं खाली कमांड बार आहे, कमांड बारवर तुम्हाला L टाईप करायचं आहे, कारण लाईन कमांडचा शॉर्टकट की काय आहे L। जेव्हा तुम्ही L टाईप करता तेव्हा काय येतं, लाईन कमांड येते। आता ही जी लाईन कमांड आहे ती मला ॲक्टिवेट करायची आहे, तर मला त्या ठिकाणी एंटर की प्रेस करायची आहे। जेव्हा मी त्या ठिकाणी एंटर की प्रेस करतो तेव्हा लाईन कमांड ही ॲक्टिवेट झालेली असते। लाईन कमांडमध्ये ते म्हणतात की तुमचा पहिला पॉईंट कोणता आहे, तुम्ही कुठेही जिथे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट पॉईंट घेऊ शकता। मग त्या ठिकाणी आता मी काय करतो की इथून लाईन ड्रॉ करायला सुरुवात करतो। मी इथे जस्ट क्लिक केलेलं आहे। लक्षात ठेवा, आता मला जी लाईन ड्रॉ करायची आहे त्यामध्ये एक तर हॉरिझॉन्टल लाईन आहे किंवा व्हर्टिकल लाईन आहे। मग हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन जर मला हव्यात, इन्क्लाइंड लाईन नको आहे, तिरकी लाईन नको आहे, तर या ठिकाणी हे जे आहे ना, हा आहे ऑर्थोगोनल मोड। हा ऑर्थोगोनल मोड ऑन असलाच पाहिजे। ऑर्थो मोड जर ऑन असेल तर लाईन तुमच्या हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलच येणार आहेत। आता या ठिकाणी माझा फर्स्ट पॉईंट मी लोकेट केला। आता इथून इकडे याची लेंथ किती दिली आहे 6.5। या ठिकाणी ब्लू कलरमध्ये काहीतरी तुम्हाला दिसतं, याचा अर्थ ते तुम्हाला विचारतं की या लाईनची लेंथ काय। मग लाईनची लेंथ आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायची आहे
6.5. हे बघा 6.5 टाईप केलं आहे. जस्ट प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर या ठिकाणी लाईन ड्रॉ झालेली ही 6.5ची. आता मला डायरेक्शन द्यायची आहे. मला लाईन कुठं न्यायची? आता हिला खाली न्यायची आहे. लाईन खाली न्यायची तर जस्ट फक्त माऊस तुम्हाला खालच्या बाजूने फिरवायचा आहे. म्हणजे काय झालं, ही लाईन अशी गेली तर ही खाली येणार व्हर्टिकल. यांच्यामधला अँगल बरोबर 90 डिग्री दिसतोय बघा. का? कारण आपला ऑर्थो मोड ऑन आहे. ऑर्थो मोडचं सिम्बॉल पाहू शकता तुम्ही, 90 डिग्रीचं सिम्बॉल आहे. ठीक आहे. आता खाली यायचं आहे. किती लेंथ हवी आता आपल्याला? अगेन 6.5. अगेन देन प्रेस 6.5. प्रेस एंटर. ठीक आहे. एंटर प्रेस केल्यानंतर 6.5 आलेलं आहे. ठीक आहे. आता 6.5 आलं म्हणजे ही लाईन आपली ड्रॉ झालेली आहे. आता मला ह्या बाजूला यायचं आहे. ह्या बाजूला किती आहे? या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत लेंथ किती आहे? 5.5. मग मी काय करणार? ह्या बाजूला इथे टाईप करणार 5.5. मग प्रेस 5.5 एंटर. 5.5 गेल्यानंतर मला काय करायचं आहे? आता इथपर्यंत मी आलो आहे. ही फक्त वर यायची आहे. लक्षात ठेवा, ही लाईन फक्त वर न्यायची आहे. मग डायरेक्शन माऊसने कुठं घ्यायची? वर घ्यायची. इथं किती? याची हाईट किती? या लाईनची 2.5. लगेच 2.5 टाईप करायचं आणि त्या ठिकाणी लाईन आलेली आहे. हे बघा. आता ठीक आहे, माझ्याकडून वेगळं टाईप झालं. अगेन परत लाईन कमांड घेतोय मी. वर जायचं 2.5 ने. ठीक आहे. आता 2.5 ने वर आलेलो आहे. 2.5 ने वर आल्यानंतर मला यायचं इथून इकडे. मग मला याची लेंथ माहीत पाहिजे. किती लेंथ? 2.5. अगेन प्रेस 2.5. हॉरिझॉन्टल डायरेक्शन 2.5. ठीक आहे. एंटर प्रेस करायचं आहे. आता वरती. आता तुम्हाला वरती किती जायचं आहे? इकडे बघा, ही जी लाईन आहे स्ट्रेटवर आहे. फक्त हिची लेंथ त्यांनी दिलेली नाही आहे. मग तुम्ही काय करणार? ही टोटल लेंथ आहे 5.5. या 5.5 मधून हे 2.5 मी काय करणार? सबट्रॅक्ट करणार. मग खाली किती राहिले? 3 mm. मग त्या ठिकाणी टाईप करायचं आहे बाळांनो, हिची हाईट 3 mm. ओके. आता या ठिकाणी एवढं ड्रॉ झालेलं आहे. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईनची जी आउटलाईन होती ती ड्रॉ झालेली आहे. आता इथे कसली लाईन आहे? इन्क्लाइंड लाईन आहे, तिरकी लाईन आहे. तिरकी लाईन जर ड्रॉ करायची आहे तर मला ऑर्थो मोड ऑफ पाहिजे. हा मोड इथं ऑन दिसतोय, ब्ल्यू कलर आहे, ऑन आहे. ऑफ करायचं त्याला. त्याला ऑफ करण्याकरता सिम्पली फक्त हा जो कर्सर आहे तो न्यायचा इथे. हे बघा, इथे मी कर्सर आणलाय. काय आहे तिथं नाव? ऑर्थो मोड. ऑर्थो मोडची शॉर्टकट की काय आहे? F8. फंक्शन की नंबर 8. F8 दाबलं तर त्या ठिकाणी ती काय होणार? ऑफ होणार. या ठिकाणी ऑर्थो मोड आता ऑफ केलेला आहे. ब्ल्यू कलर गायब झालेला आहे. ऑर्थो मोड ऑफ आहे म्हणजे तुम्ही तिरकी लाईन आता ड्रॉ करू शकता. जस्ट फक्त तिरकी लाईन आहे बघा, तिरकी लाईन येते आता. जस्ट फक्त तुम्हाला इथं तिला कनेक्ट करायचं आहे. मी काय केलं? कर्सर त्या पॉईंटवर न्याला. तिरकी लाईन ड्रॉ झालेली आहे. फक्त टिक करायचं, ओके करायचं. ठीक आहे. आता लाईन कमांडचं काम पूर्ण झालेलं आहे. लाईन कमांडची आता मला गरज नाही. कुठल्याही कमांडमध्ये एंट्री करायची असल्यास एंटर प्रेस करायचं. कमांडमधून बाहेर यायचं असल्यास एस्केप प्रेस करायचं. एस्केप म्हणजे ESC बटन. ESC बटन जे कीबोर्डच्या काय आहे? लेफ्ट हँड साईडला टॉपला असतं बघा. एस्केप बटन प्रेस केलं. आउटलाईन माझी ड्रॉ झालेली आहे. आउटलाईन ड्रॉ झाल्यानंतर मला हा जो सर्कल दिसतोय का, हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कल ड्रॉ करण्याकरता नेहमी लक्षात ठेवा, कुठेही सर्कल ड्रॉ करायचं आहे ना, सेंटर पॉईंट लोकेट करा. सेंटर पॉईंट लोकेट करताना तुम्हाला इथून इकडे यायचं आहे. 2.5 दिसतंय बघा. सेंटर पॉईंटचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे 2.5 आणि व्हर्टिकल डिस्टन्स आहे 3. मग चला लाईन कमांड घेऊया. इकडं 2.5, इकडं 3 टाईप करा. लाईन कमांड घेतोय मी. पुन्हा मी प्रेस केलेलं आहे L. एंटर केलं की लाईन कमांडमध्ये एंट्री करणार मी. एंटर. मग लाईन कमांड कुठून स्टार्ट करायची? मला इथून मोजायचं आहे. ह्या पॉईंटपासून मोजायचं आहे ना. मग तिथे गेल्यानंतर काय करायचं? क्लिक करायचं. आता सध्या माझ्या लाईन तिरक्या येतात हे पहा. मला लाईन स्ट्रेटच आल्या पाहिजे. स्ट्रेट किंवा व्हर्टिकल, म्हणजे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. मग इथं ऑर्थो मोड आहे, तो ऑन करावा लागेल. मग जस्ट प्रेस F8. F8 म्हणजे फंक्शन की नंबर 8. कीबोर्डच्या टॉप साईडला असतात पहा त्या F8 की. किंवा मग जस्ट तुम्हाला फक्त काय करायचं आहे? कर्सर न्यायचा इथे कर्सर न्यायचा आणि प्रेस करायचं. ऑर्थो मोड ऑन झाला म्हणजे ब्ल्यू कलर आलेला आहे तिथे. ओके. आता ते विचारतं आहे किती आहे लेंथ? 2.5. 2.5 टाईप केलं की एंटर करायचं.
हाईट विचारता येते, हाईट किती आहे 3 mm. मग तिथे 3 प्रेस करायचं, एंटर करायचं. आता लाईन कीचा उपयोग झालेला आहे, एंटर दाबा किंवा एस्केप दाबा. कमांडमधून बाहेर यायला एस्केप दाबायचं. सेंटर पॉईंट हे बघा मिळालेला आहे मला, ह्या सर्कलचा सेंटर पॉईंट मला मिळालेला आहे या ठिकाणी. आता सर्कल मला ड्रॉ करू शकतो कारण सेंटर पॉईंट माहिती आहे. मग सर्कल कमांडने मी काय करेल, ड्रॉ करेल. पण सर्कलचं काय दिलं आहे, डायमीटर की रेडियस. जर इथे आर लिहिला असेल आर तर तो रेडियस आहे, आणि जर इथे असा सिम्बॉल आहे तर हा डायमीटरचा सिम्बॉल आहे. मग डायमीटर किती दिला आहे 2.5. मग चला सर्कल कमांड पाहिजे ना, मग कमांड बारवर यायचं. कमांड बारवर आल्यानंतर प्रेस सी. सर्कल कमांडच्या शॉर्टकट की, सर्कल कमांडची शॉर्टकट की आहे सी. ठीक आहे, सी म्हणजे सर्कल आला बघा इथं. प्रेस एंटर. आता ते काय विचारतात, ते स्पेसिफाय सेंटर पॉईंट, की तुम्हाला जो सर्कल ड्रॉ करायचा त्याचा सेंटर पॉईंट कोणता आहे. मग सेंटर पॉईंट आपण लोकेट केला आहे. क्लिक करा त्याच्यावर. ठीक आहे, क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ते विचारतात इथं स्पेसिफाय रेडियस, पण आपल्याकडे रेडियस नाही आहे, आपल्याकडे डायमीटर आहे. मग इथं लिहिलं आहे ऑर डायमीटर. मग डायमीटरवर क्लिक करा. मग मी जस्ट काय करतो, फक्त डायमीटरवर क्लिक करतो. आता ते तुम्हाला डायमीटर विचारणार आहे. मग ते म्हणतात की डायमीटर काय आहे तो सांगा. मग डायमीटर किती होता आपला 2.5. मग प्रेस करा 2.5. 2.5 आलं बघा डायमीटर. एंटर करा. सर्कल, हा जो सर्कल ड्रॉ झाला त्याचा डायमीटर 2.5 आहे. सर्कल ड्रॉ झालेला आहे. अनदर सर्कल, अजून एक सर्कल येतो इथे, त्याचा पण सेंटर पॉईंट गरजेचा आहे. मग सेंटर पॉईंटला इथून इकडे लेंथ किती आहे 5, आणि हाईट किती इकडे 1.5. म्हणजे अशी लेंथ आहे 5 आणि अशी हाईट आहे 1.5. मग लाईन कमांडने सेंटर पॉईंट लोकेट करता येईल. अगेन तुम्ही काय करणार, कमांड बारवर जाणार, एल प्रेस करणार. एल प्रेस केला, एंटर केलं. ते म्हणतात स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. मग फर्स्ट पॉईंट तुमचा हा आहे, इथून मोजायचं आहे ना तुम्हाला. जिथून मेजरमेंट घ्यायचे त्या पॉईंटला फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ते विचारतं लेंथ किती आहे. लेंथ आहे 5. मग टाईप 5. एंटर. मग डायरेक्शन चेंज करा. आता ते विचारतं अशी हाईट किती आहे, किती हाईट होती 1.5. देन प्रेस 1.5. एंटर. लाईन कमांडचा यूज झालेला आहे. अगेन प्रेस एंटर, जेणेकरून तुम्ही लाईन कमांडच्या बाहेर याल किंवा एस्केप. मग असं घेतलं 5, असं घेतलं 1.5. आता सर्कल ड्रॉ करायचं आहे तर सर्कलची कमांड शॉर्टकट की आहे सी. ठीक आहे, सर्कल कमांडसाठी सी प्रेस करायचं आहे. सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं आहे. अगेन ते आपल्याला विचारतात रेडियस, पण माझ्याकडे रेडियस नाही आहे, माझ्याकडे डायमीटर आहे. किती डायमीटर दिसतो याचा 1.5. मग डायमीटरला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. इथे डायमीटर सिलेक्ट करा. केला. आता रेडियस विचारता येते, रेडियस आहे 1.5. टाईप करा 1.5. केलं टाईप, एंटर. एंटर केलं की हा जो सर्कल ड्रॉ झाला त्याचा डायमीटर आहे 1.5. आता सगळी डायग्राम ड्रॉ झाली. ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा काहीच यूज नाही आहे. ज्या लाईन तुम्ही फक्त सेंटर लोकेट करण्यासाठी ड्रॉ केल्या त्या डिलीट करून टाका. मग या ठिकाणी मी कोणत्या कोणत्या लाईन घेतल्या होत्या, हे बघा. ही एक लाईन, अगेन ही एक लाईन. क्लिक केलं की लाईन सिलेक्ट होते बरं का. कर्सर त्यावर न्यायचा आणि क्लिक करायचं. आता ज्या ज्या लाईन मला नको आहे मी त्याला क्लिक केलं आहे, फक्त प्रेस करायचं डिलीट, कारण त्या मला इरेज करायच्यात. केलं डिलीट प्रेस. अशा पद्धतीने हा ऑब्जेक्ट इथं ड्रॉ झालेला आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट ड्रॉ झाल्यानंतर मला दाखवायचे त्याचे हे सगळेचे सगळे डायमेन्शन्स. लिनियर डायमेन्शन असतील किंवा रेक्टँग्युलर काय असेल त्या सगळे डायमेन्शन तुम्ही इथून दाखवू शकता. मला लिनियर डायमेन्शन सुरुवातीला दाखवायचेत. सो मी काय करतो, या ठिकाणी इथे जो ऑप्शन आहे तिथे लिनियर नाव आहे बघा, हे लिनियर डायमेन्शन आहे. मग लिनियर डायमेन्शनवर क्लिक करा. मग कशामध्ये दाखवायचे, पहिले मला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत लिनियर डायमेन्शन दाखवायचे. मग मी काय करणार, या पहिल्या पॉईंटला क्लिक केलं, दुसऱ्या पॉईंटला क्लिक केलं, हे बघा डायमेन्शन आलेले आहेत. आले डायमेन्शन 6.5. आता ना मला परत तीच कमांड परत वापरायची आहे.
जेव्हा एखादी कमांड जी तुम्ही आत्ताच वापरली आहे ती पुन्हा वापरायची आहे तर तुम्ही एंटर प्रेस करा किंवा स्पेस हे बटन प्रेस करायचं. मग मी स्पेस दाबला, तीच कमांड पुन्हा ॲक्टिव्ह झालेली आहे. ठीक आहे. मग मला काय करायचं आहे, या पॉईंटपासून इथपर्यंत लेन दाखवायची आहे. क्लिक करा. थोडं जरी दुसरीकडे सिलेक्ट झालं आहे 6.5 आहे, किती आलं 6.4. एस्केप दाबा. थोडं जरी तुम्ही दुसरीकडे क्लिक केलं तर त्या ठिकाणी काय होतं, व्हॅल्यू चेंज होते डायमेन्शनची. म्हणून प्रॉपर क्लिक करत चला. आलं 6.5. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटवर राईट क्लिक करायचं म्हणजे रेग्युलर क्लिक करायचं. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत दाखवायचं आहे. अगेन लिनियर डायमेन्शनची कमांड इथे यायचं आहे. इथे आले का बघा 5.5. ओके. मला आता ही हाईट दाखवायची आहे. परत लिनियर डायमेन्शन कारण स्ट्रेट लाईन आहे. परत स्पेस दाबा. आलं का 2.5 बघा. म्हणजे ही हाईट दाखवली 2.5. परत हे लिनियर डायमेन्शनच आहे. स्ट्रेट लाईनचं डायमेन्शन म्हणजे लिनियर डायमेन्शन. मग हे किती येईल, परत तीच कमांड वापरायची आहे. स्पेस दाबायचं आहे. तुम्ही तुमच्या PC वर प्रॅक्टिस करताय असं मी समजतोय. ठीक आहे, असं करायचं. त्यानंतर मला काय करायचं आहे, ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत पूर्ण हाईट दाखवायची. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं, हा पहिला पॉईंट हा घ्यायचा किंवा वरचा घेतला तरी चालेल, कोणताही घ्या. पण हा पॉईंटपासून दाखवायचं ते याच्यावर न्यायचं. जेव्हा हा स्क्वेअर येईल ना, ग्रीन कलरचा स्क्वेअर, तेव्हाच क्लिक करायचं, इतर वेळी नाही. तो स्क्वेअर त्या करताच आहे. किती आली रे हाईट, आली का 5. आता इथं इन्क्लाइंड लाईन आहे. मग इन्क्लाइंड लाईनसाठी लिनियर कमांड तुम्ही वापरू शकत नाही. त्यासाठी परत तुम्हाला या ऑप्शनवर यायचं आहे. इकडे बघा, ह्या ऑप्शनवर दिसतंय का दुसरी अलाइंड डायमेन्शन. अलाइंड डायमेन्शन म्हणजे तिरकं डायमेन्शन, की एखादी लाईन तिरकी आणि तिचे डायमेन्शन तुम्हाला दाखवायचे. त्यावेळी अलाइंड डायमेन्शनची कमांड घ्यायची. मग मी अलाइंड डायमेन्शन कमांडवर येतो, क्लिक करतो. आता मी तिरकं डायमेन्शन दाखवू शकतो. हे बघा, ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत. आलं का अलाइंड डायमेन्शन, तिरकं डायमेन्शन आलं बघा. आता मला दाखवायचे ह्या सर्कलचे डायमीटर. तर परत डायमेन्शन कमांडवर तुम्ही जाऊ शकता. हे बघा, इथं जायचं डायमेन्शन कमांड. इथं तुम्हाला दाखवायचं आहे सर्कलचा रेडियस किंवा डायमीटर. रेडियस दाखवू शकता ह्या कमांडने, डायमीटर दाखवू शकता ह्या कमांडने. मला डायमीटर शो करायचं आहे, क्लिक करा. आता तुम्हाला ज्या सर्कलचा डायमीटर दाखवायचा आहे त्याच्यावर हा स्क्वेअर न्यायचा आणि क्लिक करायचं, फक्त क्लिक करायचं. हे बघा, असं आतल्या बाजूला पण दाखवता येतं, सर्कलच्या आत पण दाखवता येतं आणि बाहेर पण दाखवता येतं. मी जनरली बाहेर दाखवतो, तुम्ही पण बाहेर दाखवलं तर बेटर राहील, ते चांगलं दिसतं. ठीक आहे, क्लिक झाला आतून. परत एकदा स्पेस. कमांड प्रॉपर वापरा. आता हा जो सर्कल आहे या सर्कलचा पण डायमीटर दाखवायचा. याचा डायमीटर आला पहा 2.5. मध्ये जी प्लसची साईन आहे तो सर्कलचा सेंटर पॉईंट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सेम ही जशी ड्रॉइंग आहे सेम तशीच ही ड्रॉइंग तयार झालेली आहे. अशा पद्धतीने 2 डायमेन्शनल ड्रॉइंग करता कोणत्या कोणत्या कमांड आहेत, लाईन कमांड आहे, त्यानंतर सर्कल कमांड आहे, रेक्टँगल कमांड आहे. रेक्टँगल कमांडचे उपयोग नंतर होणार आहे आपल्याला. आता सध्या तर लाईन कमांडनेच तुम्ही जनरली आउटलाईन ड्रॉ करता.
आता अजून एक नवीन कमांड आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायची आहे, ती म्हणजे डायमेन्शन स्टाईल कमांड. आता मला काय करायचं आहे, हे जे डायमेन्शन्स दिसतात आहे का, डायमेन्शनचे टेक्स्ट म्हणजे 6.5 2.5, मला यांचा कलर चेंज करायचा, मला यांची साईज बदलायची, तर आपल्याला जायचं आहे डायमेन्शन स्टाईल कमांडमध्ये. मग कमांड बारवर जायचं, कमांड बार आपल्याला सगळं काम करून देतो. मग कमांड बारवर आपल्याला टाईप करायचं आहे डायमेन्शन स्टाईल आहे ना, टाईप करा DIMS. डायमेन्शन स्टाईल कमांडची शॉर्टकट की आहे DIMS. ठीक आहे, DIMS डायमेन्शन स्टाईल. मग त्याच्यावर जस्ट क्लिक करा किंवा एंटर करा. एंटर केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स समोर येणार आहे, त्याला लिहिलेलं आहे डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. काय, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. आता कुठली सिलेक्ट आहे बघा, स्टँडर्ड. तुम्हाला तुमची डायमेन्शन स्टाईल तयार करायची तर तुम्ही करू शकता. आता ती कशी तयार करतात ते नेक्स्ट ड्रॉइंगमध्ये आपण डिटेलमध्ये पाहू. सध्या तर डायमेन्शन स्टाईल कुठली आहे, स्टँडर्ड. किंवा इथं ISO 25 आहे. ISO म्हणजे इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, की आपल्याला इंडियामध्ये ना एक स्पेसिफिक स्टँडर्ड ठरवून दिलेलं आहे, त्याला म्हणतात ISO 25. आता सध्या आपण स्टँडर्ड वापरतोय. आता जे इथं आपण दाखवलं हे सगळं स्टँडर्ड आहे. मग याच्यामध्ये मला बदल करायचे म्हणजे मॉडिफाय. मग इथं मॉडिफायचं ऑप्शन आहे बघा, की आत्ता जी काही डायमेन्शन स्टाईल आहे त्यात मॉडिफाय करायचं म्हणजे बदल करायचे. मग बदल करायला मी कुठं जाणार, मॉडिफायमध्ये जाणार. मॉडिफाय गेल्यानंतर अजून एक डायलॉग बॉक्स ओपन होणार आहे. ठीक आहे, हा वाला. आता याच्यामध्ये काय करणार बघा बरं का, इथं दिसतात लाईन्स. आता लाईन्स कोणकोणत्या आहेत इकडे पहा. बघा तुम्हाला ऑलरेडी ग्राफिक्समध्ये शिकवलं आहे फर्स्ट इयरला. ह्या ज्या लाईन्स आहेत ना, हे बघा हे डायमेन्शन आहे, ही डायमेन्शन लाईन आहे बरोबर. ही लाईन कोणती आहे, हॉरिझॉन्टल एक्सटेन्शन लाईन. मग या एक्सटेन्शन लाईनची कलर बदलायचं आहे तुम्हाला, किंवा ॲरो तुम्हाला नाही आवडत आहे, तुम्हाला वेगळं काही सिम्बॉल हवं आहे ते तुम्ही करू शकता. इथं दिसतं पहा लाईन्स नावाचं ऑप्शन, इथं सगळं डायमेन्शन लाईन आहे. इथं दिसतं एक्सटेन्शन लाईन आहे, सगळं एक्सटेन्शन लाईन आहे. आपल्याला ह्या दोघांमध्ये जे चेंजेस करायचे ते करू शकता तुम्ही. जे चेंजेस करता ते इथं दिसून येतात, या भागामध्ये इथे दिसून येतात. आता या ठिकाणी बघा बरं का, समजा मला डायमेन्शन लाईनचा कलर करायचा आहे ग्रीन, नाही करत जनरली. हे बघा इथं ग्रीन झाला का कलर. तुम्ही काय चेंजेस करता त्याचा प्रिव्ह्यू इथे दिसतो, की ते असं दिसेल. बघा मी ग्रीन कलर केला आहे. आता समजावं चेंजेस कसे करायचे म्हणून मी वेगवेगळे चेंजेस करतो आहे. चला ग्रीन कलर केला. तुम्हाला लाईनची थिकनेस वाढवायची असेल तुम्ही इथून वाढवू शकता, पण जनरली आपण बाय लेयरच ठेवतो, बाय लेयर. ठीक आहे, थिकनेस वाढवायची. लाईन वेट म्हणजे लाईनची थिकनेस. हे बघा ही लाईनची थिकनेस खाली वाढत चालली. आपल्याला लाईन वेटमध्ये काही करायचं नाही जनरली. एक्सटेंड बियॉन्ड द लाईन पण काय नाही करायचं. हे बघा आता जर मी इथं केलं सप्रेस. सप्रेस म्हणजे काय, की डायमेन्शन लाईन दोन बाजूने असते, एक त्या बाजूने एक या बाजूने. हे बघा हे डायमेन्शन एक त्या बाजूने एक या बाजूने. जेव्हा तुम्ही सप्रेस करता डायमेन्शन लाईन 1, तेव्हा ह्या बाजूची ही जी डायमेन्शन लाईन आहे ती काय होते, सप्रेस होते म्हणजे गायब होते, ती दिसत नाही. इथे दिसत नाही बघा. आता मी हिला पण सप्रेस केलं, दोन्ही गायब होणार. हे बघा झालं गायब. फक्त काय शिल्लक राहिलं, नंबर्स, टेक्स्ट. पण मला हे काहीच करायचं नाही आहे, हे आपण रेग्युलर ठेवतो. इंजिनियर आपण हे सगळं दाखवत असतो, हे ठेवायचं. कलर बदलला. आता खाली आलं एक्सटेन्शन लाईन. एक्सटेन्शन लाईनचा कलर मला करायचा आहे रेड समजा. एक्सटेन्शन लाईन कोणत्या आहेत, ह्या ज्या दिसतात की या कडेच्या, ह्या एक्सटेन्शन लाईन आहेत. याचा कलर मी थोड्या वेळाकरता चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या एक्सटेन्शन लाईन आहे. दिसल्या का रेड कलर. ब्लॅकवर रेड चांगला दिसत नाही, सो थोडासा ब्ल्यू घेतो म्हणजे तो जरा उठून दिसतो. ठीक आहे, ब्ल्यू घ्या, येलो घ्या. मी फक्त दाखवतोय तुम्हाला की असे चेंजेस होतात. मग या ठिकाणी सप्रेस करायचं म्हणजे तुम्हाला डायमेन्शन लाईन दाखवायचीच नाही आहे, एक्सटेन्शन लाईन सॉरी, तर तुम्ही सप्रेस करू शकता. बघा सप्रेस केल्यावर डायमेन्शन फक्त असे दिसतील. याच्यात कडे एक्सटेन्शन लाईन गायब झालेले आहे. मग आपण जनरली ते आपण गायब करत नाही, तर ते ठेवतो, सप्रेस नाही करायच्या. मला वाटतं तुम्हाला कळालं एक्सटेन्शन लाईन आणि डायमेन्शन लाईनमध्ये काय चेंजेस करता येतात. त्यानंतर येतं बाळांनो सिम्बॉल आणि ॲरो. लाईन नंतर येतं सिम्बॉल आणि ॲरो. जनरली आपण ॲरोच ठेवतो, पण तुम्हाला बदलायचं आहे तुम्ही चेंज करू शकता. खूप सारे ऑप्शन भेटतात ॲज अ इंजिनियर. बघा काय काय ऑप्शन आहेत. आपण जनरली ॲरोच ठेवतो. ॲरो कधी कधी फील्ड ॲरो असतो, कधी कधी ब्लँक ॲरो असतो, डॉट पण असतो, कधी कधी ना असा स्लॅश पण असतो. ऑब्लिक करता ना आपण ॲज इंजिनियर, ऑब्लिक पण करतात कधी कधी. मला वाटलं की ऑब्लिक करायचं आहे, मी ऑब्लिक करू शकतो. मग मी इथे ऑब्लिक घेतो म्हणजे तुम्हाला कळेल कसे चेंजेस होतात. ऑब्लिक घेतल्यावर बघा कसं आलं, दिसतंय काय चेंजेस होतात ते. ठीक आहे, ऑब्लिक घेतलेलं आहे मी दोन्ही बाजूने. ॲरोची साईज
मला ना ॲरोची साईज इथं चेंज करायची, म्हणजे मला ॲरोची साईज आता वाढवायची फॉर एक्झाम्पल, तर मी वाढवू शकतो बाळांनो. ॲरोची साईज मी करतो 0.3 समजा, 0.30 वगैरे केली. ॲरोची साईज वाढलेली आहे, ठीक आहे. ॲरोची साईज म्हणजे ऑब्लिकची साईज होणार आता, ठीक आहे. त्यानंतर आहे ना या ठिकाणी येतं बाळांनो टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे हे जे अक्षर आहेत ह्या अक्षरांचा कलर तुम्ही चेंज करू शकता. टेक्स्टाईल म्हणजे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन हवं आहे किंवा तुम्हाला बोल्ड लेटर्स हवेत, लेटर तुम्हाला जाड पाहिजे, ते करू शकता. हे बघा इथून इथे स्टँडर्ड नावाचा ऑप्शन आहे बा, तर ॲनोटेटिव्ह करता येतात, पण जनरली आपण स्टँडर्ड वापरतो. अजून पण भरपूर आहे. इथं ब्राउज नावाचा ऑप्शन येतो 3 डॉटवर. जनरली हे पण करायची गरज पडत नाही. कलर कोणता घेता? हे बघा मी मॅग्नेटा कलर घेतलेला आहे, थोडासा पिंक कलर आहे, डार्क पिंक. मॅग्नेटा कलर घेतला आहे. तुम्हाला त्याला कलरमध्ये फिल करायचं आहे, करू शकता. त्याच्या बाजूने बघा असा येलो कलर आलेला आहे, याला म्हणतात फिल कलर. आपण हे फिल कलर ऑप्शन जनरली वापरत नाही, त्याला आपण नन ठेवतो, ठीक आहे. हे मॅग्नेटा जरा दिसत नाही, थोडंसं जरा त्याला आहे ना येलो करूया, येलो दिसतं, ठीक आहे. तुम्हाला टेक्स्टची साईज वाढवायची आहे, टेक्स्टची साईज तुम्ही वाढवू शकता. मी 0.3 करतो, ठीक आहे. तुम्ही म्हटले सर मला आहे ना सेंटरमध्ये नको आहे राव, हेच मला ह्या बाजूला पाहिजे, त्या बाजूला पाहिजे, तुम्ही ते पण करू शकता. किंवा डायमेन्शन लाईनच्या खाली वर असं पण करू शकतो आपण. त्यासाठी इथं लिहिलं आहे बघा टेक्स्ट प्लेसमेंट, म्हणजे तुम्हाला ते अक्षर हवं आहे कुठं, याला म्हणतात टेक्स्ट प्लेसमेंट. कळतं आहे का? टेक्स्ट प्लेसमेंट व्हर्टिकल जर असन तर त्या ठिकाणी तुम्हाला सेंटरला पाहिजे, अबाऊ पाहिजे का आउटसाईड पाहिजे? कुठं आलं बघा बरं, आता कुठं आलं? अबाऊ म्हणजे बाहेर आलं, आउटसाईड. तुम्ही म्हणले डायमेन्शन लाईनच्या आत पाहिजे तर मग इनसाईड ऑप्शन घ्यायचं. हे बघा बिलो म्हणा, आता हे बिलो म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये आलं. अबाऊ म्हणा, जनरली आपण सेंटरला ठेवत असतो. सेंटरला म्हणजे डायमेन्शन लाईनच्या सेंटरला. ओके ओके, एवढं केलं. त्यानंतर युनिट म्हणजे काय की तुम्ही कोणत्या युनिटमध्ये दाखवता, MM-मध्ये, सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, तुम्ही ते युनिट पण पुढे लिहू शकता. आता डेसिमल पॉईंटमध्ये म्हणून डेसिमल आहे, पॉईंटच्या तिथं पॉईंट दाखवायचा आहे, कॉमा पण दाखवता येतो. राऊंड ऑफ करायचा आहे नंबर, तुम्हाला राऊंड ऑफ करू शकता तुम्ही. राऊंड ऑफ वगैरे आता हे जसं आपण पुढे ड्रॉईंग करत जाऊ त्यावेळी हे बारीक सारीक ऑप्शन आपण यूज करणार आहोत, ठीक आहे. प्रायमरी युनिट, अल्टरनेट युनिट वगैरे तुम्हाला आहे ना लिहून पाहिजे की हे डिस्टन्स MM-मध्ये आहे का सेंटीमीटरमध्ये, ते पण लिहून आणता येतं. आता या ठिकाणी ना तुम्ही ना प्रिफिक्स आणि सफिक्सच्या माध्यमातून ते दाखवू शकता, नाही का. जसं आहे ना तुम्हाला इथं प्रिफिक्स दाखवायचे, आता हे डबल युनिट आले, तिथं अल्टरनेटिव्ह युनिटची काही गरज नाही. प्रायमरी युनिटमध्ये तुम्ही प्रिफिक्स सफिक्स, आता प्रिफिक्स म्हणजे काय की नंबरच्या आधी लिहून येणार, आणि सफिक्स म्हणजे काय नंबरच्या नंतर लिहून येणार. प्रिफिक्स सफिक्स तुम्ही इंग्लिशमध्ये शिकलात. आपल्याला सफिक्स हवं आहे, प्रिफिक्स नको. माझा डिस्टन्स कशात आहे? MM-मध्ये, मग मी सफिक्स काय घेणार? MM, ठीक आहे. माझं सगळं सेटिंग झालेलं आहे. इथे मी प्लस म्हणणार, ओके म्हणणार, सेट करंट म्हणणार, आणि सेट करंट म्हटलं आणि क्लोज केलं की मी जे चेंजेस केले ते दिसून येणार. झाले का चेंजेस? बघा बरं मी जे केले ते. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, ह्या ब्ल्यू कलरच्या आहे त्या डायमेन्शन लाईन आहे, हे जे ऑब्लिक आहे ते ॲरो आहे, मी ॲरोला चेंज केलं आहे. हे जे आहे हे टेक्स्ट आहे, दिसतं आहे डायमीटर 2.5 mm. हे ज्या ग्रीन कलरच्या लाईन आहे डायमेन्शन लाईन आहेत. तुम्हाला हवे तेवढे चेंजेस करू शकता आणि तुम्ही तुमची जी ड्रॉइंग आहे हवी तशी मॉडिफाय करू शकता. हा फायदा आहे हाताने ड्रॉइंग करण्यामध्ये आणि सॉफ्टवेअरवर ड्रॉइंग करण्यामागं. मला वाटतं डायमेन्शन स्टाईलचा कमांड काही प्रमाणात तुम्हाला कळाला आहे. याची प्रॅक्टिस करा, डायमेन्शन चेंज करून पहा. कुठे काय डाऊट आला तर मला विचारा. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला बाळांनो, नेक्स्ट ड्रॉइंग बरोबर. बाय स्टुडंट्स. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो जाताना.